मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक विषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. लेखी आणि मैदानी दोन्ही विषयी सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. अंतिम निवड मेडिकलपर्यंत जे पण सगळ्या प्रोसेसिंग असेल त्या या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चला आता आपण सुरू करूया. तर यानंतर तुम्ही बघू शकता वनरक्षकसाठी ही जी पेपर आहे मित्रांनो ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. TCS किंवा IBPS या दोन्ही कंपनीपैकी एक पेपर घेते मित्रांनो. वनरक्षक हा गटातील आहे मित्रांनो S7मध्ये. त्याच्यामध्ये तुम्ही पेमेंट बघू शकता. ही 21,700 पासून स्टार्टिंग ते 69,100 पर्यंत तुम्हाला इथं पाहण्यात येत आहे. त्यानंतर खाली बघूया आपण शैक्षणिक पात्रता. यामध्ये तुम्ही बघू शकता उमेदवारांनी उच्च माध्यमिक म्हणजे 12वी परीक्षा उत्तीर्ण विज्ञान किंवा गणित या दोन्ही विषयापैकी तुम्हाला एक विषय असणं कंपल्सरी किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र म्हणजे 4 विषय इथं दिलेले आहे मित्रांनो. विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण असावे. म्हणजे तुम्हाला या 4 विषयापैकी एक विषय असणे कंपल्सरी आहे. त्यानंतर तुम्ही वनरक्षक पदासाठी पात्र होऊ शकता. त्यानंतर खाली बघूया अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवारांना अर्ज करण्यात पात्र राहील. आणि त्याच्यानंतर आपण खाली बघूया. त्याच्यानंतर इथे वयानुसार आपल्या कॅटेगरीनुसार इथं वयाचं नमूद केलेलं आहे मित्रांनो. वयोमर्यादा वगैरे मागास प्रवर्गासाठी 18 ते 27 आणि मागास प्रवर्गासाठी 18 ते 27 प्रावीण्य खेळाडूसाठी मागासवर्गीय अनाथ यांच्यासाठी 18 ते 32 पर्यंत. त्यानंतर माजी सैनिकचं वगैरे खाली दिलेले आहे. त्यानंतर प्रकल्पग्रस्त तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्ही थोडं वरती स्क्रॉल करतो मी. प्रकल्पग्रस्त 18 ते 45 पर्यंत. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त पण 18 ते 45 आणि पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यासाठी पण 18 ते 45 आणि रोजंदारी मजूर यांच्यासाठी पण 18 ते 45 इथे वय देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आपण खाली बघूया मित्रांनो. शारीरिक पात्रता तुम्ही बघू शकता. पुरुषांसाठी येथे हाईट दिलेली 163 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 150 आणि छातीचं बघूया मित्रांनो 79 ही न फुगवता आणि 84 फुगवून पुरुषांसाठी येथे हाईट नमूद केलेली आहे. त्याच्यानंतर खाली बघूया महिलांसाठी अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे हाईट आहे. जे अनुसूचित जमातीला असतील त्यांना 152 आणि महिलांना 145. वजनचं काही दिलेलं नाही. 6x6 इथं मेडिकलचं दिलेलं आहे मित्रांनो. 6x6मध्ये तुम्हाला इथं मेडिकल तुमचं होईल. नंतर लेखीचे आणि मैदानीचे दोन्ही गुण मिळून जे फायनलिस्टला क्वालिफाय होतील अंतिम निवड यादीमध्ये त्यांचं नंतर मेडिकलचं इथं नमूद केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण थोडं खाली बघूया. इथे सूट देण्यात आलेली काही जे जे स्पोर्टमध्ये असतील किंवा काही कॅटेगरीनुसार असतील त्यांना येथे हाईटमध्ये सूट देण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता. परीक्षा शुल्क यामध्ये परीक्षा शुल्क पण नमूद केलेली आहे. ओपनसाठी तुम्हाला 1000 रुपये आणि जे रिझर्व कॅटेगरीमध्ये असते त्यांना 900 रुपये इथे नमूद करण्यात आलेली आहे. आणि हे पेपर ऑनलाईन होणार आहे. 120 मार्काचा यामध्ये पेपर असेल आणि अर्ज करण्याची पद्धत वगैरे हा PDF तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईल. पोलीस भरती या पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जॉईन करायचं मित्रांनो. त्या ठिकाणी मी तुम्हाला या PDF सर्व इथे उपलब्ध करून देईल. त्याच्यानंतर इथे अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो. मराठीसाठी 30 गुण असतील, इंग्रजीसाठी 30 गुण असतील, सामान्य यासाठी 30 गुण असतील आणि बौद्धिक चाचणीसाठी 30 गुण असतील. कागदपत्र वगैरे त्यांनी इथे दिलेली सर्व गोष्टी यामध्ये नमूद केलेल्या मित्रांनो. त्याच्यानंतर आपण मैदानी चाचणीचं मार्क इथे बघणार आहोत. पुरुषांसाठी 5 किलोमीटर मित्रांनो. तुम्ही या 17 मिनिटाच्या आत जर 5 किलोमीटर मारलं तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळतील. 17 ते 18 या दोन्ही म्हणजे 17 ते 18 मिनटं या दोघांच्या मध्ये जर तुम्ही 18 मिनिटाच्या आधी मारले तुम्हाला 70 मार्क येतील आणि 18 ते 19मध्ये तुम्हाला 60 मार्क येतील आणि 19 ते 20 मिनिटामध्ये तुम्हाला 50 मार्क येतील. यानुसार तुम्ही मैदानी चाचणीचे मार्क बघू शकता. याच्यामध्ये आपण खाली बघूया. अजून महिलेचं इथं दिलेलं आहे मित्रांनो. त्यांनी महिलेसाठी इथं 3 किलोमीटर आहे. 3 किलोमीटर रनिंग तुम्ही जर 12 मिनिटाच्या आत कंप्लीट केली महिलेसाठी तर तुम्हाला मैदानी चाचणीला 80 पैकी 80 मार्क आहे. पेपर 120 आणि 80 200 पैकी ही लिस्ट लागते मित्रांनो रक्षक पदासाठी. खाली बघूया आपण अजून काही असेल तर समांतर आरक्षणाचं वगैरे दिलेलं आहे, पदसंख्या वगैरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा मित्रांनो आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी मी
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. भेटूया नवीन